सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आपल्यासोबत आमदार राजन सिंग आहेत. सर, पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तुम्ही एक महत्त्वाची लक्षवेधी मांडली, काय एकूणच त्याविषयी सांगा. नाही, लक्षवेधी अशी होती की कुर्ल्याला LBS रोडवर अनथराईज हॉटेल्स आणि लॉजिंग बोर्डिंग 3-3, 4-4 माळेची ते बांधत जात आहे. ते हॉटेल बांधलं त्याचा विरोध नाही, परंतु ते अनथराईज बांधतात आणि अनथराईज बांधतात. त्यांच्याकडे फायर NOC नाही, त्यांच्याकडे 394चं लायसन्स, हिटिंग हाऊस नाही, ते काही नाही. जर आग लागली असंच एक बरोबर 2016ला आग लागली होती सिटी किनाराला, तिथे 8 इंजिनियर पुरे वारले त्याच्यामध्ये. तर हे अनथराईज करणार आहे आणि महानगरपालिकेचा अधिकारी त्यांच्यामध्ये संगमताने पैसे घेऊन त्याला अनथराईज करायला देतात. हे चुकीचं आहे, त्याच्यावर कारवाई करा आणि हे थांबवा. नाहीतर उद्या असाच 8 गेले 80 जाणार आहे, लोक मरणार त्याच्यामध्ये. ह्याच्यासाठी त्याच्यावर लक्षवेधी आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून कुर्ल्यासारख्या भागामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न झालेला आहे, याकडे कसं बघता तुम्ही? नाही, बरोबर आहे. ते महानगरपालिकेला नगरसेवक नाही आहे, मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. महानगरपालिकेचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या संगमताने हे सर्व लूटचं काम चाललं आहे. मिठी नदीमध्ये सर्व पैसे खाल्ले, गटर नाले काही साफ करत नाही आणि ते कॉन्ट्रॅक्टर आहे, कॉन्ट्रॅक्टरचा आणि अधिकाऱ्यांचा संगम. जसं शेवटचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा आहे. आता 4-5 तारखेला विजयी सभाही त्यांची देईल, कसं बघता तुम्ही याकडे? नाही, यायलाच पाहिजे. दोघं भाऊ आहे, आले तर काय चुकीचं काय आहे? दोघे भाऊ आहे तर एकच फॅमिली आहे त्यांची, ते आले तर चांगलंच आहे. महाराष्ट्रासाठी चांगलं आहे, सर्वांसाठी चांगलं आहे आणि त्यांच्या परिवारासाठी चांगलं आहे. तर आम्ही त्याच्यामध्ये ह्या भागाचा मी नाही, माझा पक्ष पण नाही की परिवार वेगळा वेगळा राहिले पाहिजे. एकच फॅमिली आहे, तर एकत्र आले तर चांगलं आहे. परिवार एकत्र आला तर चालेल असं तुम्ही म्हणता, पण राजकारणाचा जर विचार केला BJP बॅकफूटवर जाईल असं वाटतं? नाही, असं काही नाही, काही फरक पडत नाही. BJP कधी बॅकफूटवर जाणार नाही आणि गेली नाही. BJP फ्रंट फूटवर खेळतो आणि खेळत राहणार. धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते आमदार राजन सिंग. मी गुणवंत दांग, DRV न्यूज, मुंबई.